नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी हे वक्तव्य केलंय. तर एकनाथ शिंदेंचा चेहरा समोर करूनच निवडणुका लढवल्या जातील असं संजय गायकवाडांनी म्हटलंय. शहा आणि फडणवीसांनीही शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलंय असं गायकवाडांनी म्हटलंय. अजित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार हा त्यांच्या पक्षाचा विषय असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. योजना आल्या त्यांना मुख्यमंत्र्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, त्यामुळे यावर देखील आता बरीचशी चर्चा रंगते. विरोधक यावर देखील टीका करतायत. मग राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्ष तुमच्या सोबत नाहीत का असं सुद्धा बोललं जातं आणि त्यामुळे भविष्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असा यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतीलच अशी आमची अपेक्षा आहे, आशा आहे आणि आमचा विश्वास देखील आहे. पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या दावेदार असतील हा त्यांच्या पक्षातला विषय आहे, पण आजच्या तारखेला येणाऱ्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर करूनच लढवल्या जाणार आहे. भाजपा, शिवसेना आणि अजितदादांचा पक्ष आणि जे मित्रपक्ष असतील हे सगळे जण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका, आणि हे मी नाही सांगितलेलं, हे यापूर्वी अमित शहानी सांगितलं, यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे, यापूर्वी देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे.